नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही याद्या आहेत त्या याद्यांच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व माता भगिनींना सूचना आहे, लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका. तर बघा, कालच मी तुम्हाला या ठिकाणी एका जिल्ह्याची जी काही यादी आहे त्या याद्या आल्या होत्या आणि त्याची तुम्हाला माहिती देखील त्या ठिकाणी दिली होती. कशा पद्धतीने लाईव्ह तुम्ही पाहू शकता त्याची माहिती दिली होती. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जिल्ह्यांच्या ज्या काही याद्या आहेत त्या कशा पद्धतीने पाहायचं आहे त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ज्या काही याद्या आहेत त्या पाहता येणार आहेत, त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट दिली जाते. त्यासाठी सर्व महिलांनी, सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच या व्हिडिओला लाईक पण करून टाका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करून टाका. फक्त 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या तुम्ही चेक करू शकणार आहात, आलेल्या आहेत किंवा नाही. कशा पद्धतीने चेक करायचे, कशा पद्धतीने याद्या पाहायच्या आहेत ऑनलाईन पद्धतीने त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, या ज्या काही याद्या आहेत त्या कशा पद्धतीने पाहायच्या आहेत पाहू शकता. बघा, अशा पद्धतीने या ज्या काही याद्या आहेत त्या येत आहेत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी धुळे जिल्ह्याची यादी जी आहे ती आली होती आणि त्या याद्यांची माहिती संपूर्ण पाहिली होती. जवळपास 15 याद्या त्या आहेत. 15 याद्या त्या ठिकाणी आहेत. वॉर्डनुसार त्या याद्या लावण्यात आलेल्या आहेत धुळे जिल्ह्याच्या. तशाच पद्धतीने उर्वरित जो काही संपूर्ण महाराष्ट्र आहे तर त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या देखील याद्या ज्या आहेत त्या ठिकाणी लागणार आहेत. जर आपण पाहिलं, बघा मी तुम्हाला दाखवतो माता भगिनींनी कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत. तर पाहू शकता, बघा भरपूर या ठिकाणी माता भगिनींनी विचारलेले प्रश्न. बघा, अमरावतीमधून अर्ज केलेले आहेत, कोल्हापूरमधून आहे, त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर यवतमाळ आहे, नंदुरबार आहे. अशा वेगवेगळ्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांनी ह्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये. आता या लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही याद्या आहेत त्या कशा पद्धतीने पाहायच्या, ऑनलाईन पद्धतीने कशा पाहायच्या त्याची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने फक्त 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या चेक करू शकणार आहात, आलेल्या आहात किंवा नाही. त्याची संपूर्ण माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली. तर सर्व माता भगिनींना सूचना आहे, लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला पण लाईक करून टाकायचं आहे. जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. तर बघा, याद्या ज्या आहेत त्या कशा पद्धतीने चेक करायचे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, माता भगिनींनो, याद्या पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे काही क्रोम नावाचं ॲप असेल, बघा असं गोल त्या ठिकाणी ते ॲप असेल क्रोम नावाचं, तर त्या क्रोम ॲपवर तुम्हाला ह्या ठिकाणी ते ॲप ओपन करायचं आहे. ते ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर बघा अशा पद्धतीने सर्च और टाईप URL यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्याही, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या ठिकाणची तुम्हाला माहिती सर्च करायची. आता बघा, माहिती कशी सर्च करायची. जर तुम्ही ग्रामीण भागामधून असाल, म्हणजे जर तुम्ही ग्रामपंचायत एरियामध्ये राहत असाल किंवा मग तुम्ही ग्रामीण भागातून आहात ज्या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत आहे, किंवा तुमचं जर आपण पाहिलं तर बघा शहरी भागातून जर तुम्ही असाल, तुमची महानगरपालिका नगरपालिका आहे, तर त्यांनी काय सर्च करायचं. बघा, ग्रामपंचायतमधून जर तुम्ही असाल, ग्रामीण भागातून जर तुम्ही असाल तर तुमच्या याद्या कुठे येणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तुम्हाला उदाहरणासहित दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी काही माहिती आहे ती कळेल. बघा, तर बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी पाहू शकता. जर तुम्ही ग्रामीण भागातून आहात तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात अगोदर तुम्ही ग्रामीण भागातून असल्यामुळे तुम्हाला तुमच्या जे काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याची झडपी तुम्हाला सर्च करायची, म्हणजे झडपीची वेबसाईट सर्च करायची. बघा, मी उदाहरणासाठी या ठिकाणी ठाणे झडपी घेतलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही ग्रामीण भागातून जर असाल, तुम्ही परभणी, जर ग्रामीण भागातून असाल, परभणीच्या ग्रामपंचायतमधून असाल तर तुम्ही परभणी झडपी परभणी सर्च करू शकता. जर तुम्ही वर्धाच्या जर त्या ठिकाणी जिल्ह्यातून ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही वर्धा झडपी त्या ठिकाणी सर्च करू शकता. म्हणजे ज्या काही ग्रामपंचायती आहेत ज्या जिल्ह्याच्या अंतर्गत तुम्ही राहत असाल, धुळे आहे, नंदुरबार आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, सांगली आहे, सातारा आहे, वर्धा आहे, कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, पालघर आहे, ठाणे आहे. तर हे जे काही जिल्हे आहेत, म्हणजेच महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये माता भगिनी ज्या काही आहेत त्या जर ग्रामपंचायतीच्या एरियामध्ये राहत असतील तर त्यांच्या ज्या काही याद्या आहेत त्या झडपीच्या वेबसाईटवर येऊ शकतात. कारण बघा, नवीन जे काही पोर्टल आहे, लाडकी बहीण योजनेचं जे काही पोर्टल आहे नवीन, ते अजून बनलेलं नाही, तयार झालेलं नाही आहे. त्यामुळे ज्या काही याद्या आहेत त्या याद्या कुठे येतील, तर बघा ग्रामपंचायतीच्या ज्या काही याद्या येत असतात त्या झडपीवर येतील. कारण ग्रामपंचायती झडपीच्या अंतर्गतच ग्रामपंचायत येत असते. त्यामुळे तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या तुम्हाला झडपीच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. बघा, मी उदाहरणासाठी या ठिकाणी झडपी ठाणे घेतलेलं आहे, म्हणजे जे काही ग्रामीण भागात राहणारे असतील ठाणे जिल्ह्यामध्ये, मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या ज्या काही याद्या आहेत त्या अशा पद्धतीने झडपीच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेवा ज्येष्ठता याद्या आहेत. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही याद्या आहेत त्या तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळे तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या ह्या ठिकाणी झडपीच्या वेबसाईटवर येणार आहेत ग्रामीण भागातील महिलांच्या. ठीक आहे, झडपीची जी काही वेबसाईट असेल ती तुम्हाला चेक करायची, तुमचे जे काही जिल्हा असेल त्या जिल्ह्याची. मग तुम्ही वर्धामधून आहे, ठाणेमधून आहेत, पालघरमधून आहात, नंतर सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, अशा पद्धतीने पुणे आहे. तर हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधून जर तुम्ही असाल तर तुम्हाला तुमची झडपीची जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला सर्च करायची आहे.
मग झेडपी ठाणे आहे, रत्नागिरी, पालघर वगैरे वगैरे ज्या जिल्ह्यामधून तुम्ही असाल ती झेडपीची तुम्हाला वेबसाईट सर्च करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवा. कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्ही ठाण्यामधून अर्ज केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ठाणे लिहून पाठवा. नाशिकमधून अर्ज केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नाशिक लिहून पाठवा. जर तुम्ही पुण्यामधून अर्ज केला असेल तर पुणे लिहून पाठवा. जर तुम्ही जळगावमधून अर्ज केला असेल तर जळगाव लिहून पाठवा. जर तुम्ही धुळ्यामधून अर्ज केला असेल तर तुम्ही धुळे लिहून पाठवू शकता. जर तुम्ही वर्धामधून अर्ज केला असेल तर तुम्ही वर्धा लिहून पाठवू शकता. नागपूरमधून अर्ज केला असेल तर नागपूर देखील लिहून पाठवू शकता. म्हणजे जेणेकरून जशा याद्या तुमच्या लागतील तसे सर्वात अगोदर चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. तर अशा पद्धतीने ग्रामपंचायतमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला झेडपीच्या वेबसाईटवर तुमची यादी पाहायला मिळेल. आणि जर तुम्ही शहरी भागातून असाल तर तुमची यादी कुठे असेल तर ते देखील तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा, ज्या माता भगिनी शहरी भागात राहतात म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात बघा, आता ठाणे म्युन्सिपल आहे, धुळे आहे, नागपूर आहे, पुणे आहे. तर ज्या माता भगिनी सिटी एरियामध्ये राहतात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात, जिल्ह्यामध्येच राहतात म्हणजेच प्रॉपर तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत असाल, नाशिकमध्ये राहत असाल, ठाण्यामध्ये राहत असाल, धुळ्यामध्ये राहत असाल, जळगावमध्ये राहत असाल, नंदुरबारमध्ये राहत असाल, नागपूरमध्ये राहत असाल, पुण्यामध्ये राहत असाल, वर्धामध्ये, गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये जर तुम्ही राहत असाल शहराच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणच्या ज्या काही याद्या आहेत तुमच्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर येणार आहेत. जसं आपण पाहिलं कालच धुळ्याची जी काही याद्या आलेल्या आहेत, धुळ्याच्या ज्या काही याद्या आहेत तर त्या धुळ्याच्या याद्या ज्या आलेल्या आहेत त्या फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या माता भगिनींच्या आहेत. म्हणजेच वॉर्ड क्रमांक 1 पासून ते वॉर्ड क्रमांक 15 पर्यंतच्या त्या याद्या आहेत आणि अजूनही ज्या काही याद्या आहेत त्या ठिकाणी येणार आहेत. तर अशाच पद्धतीने तुमच्या ज्या काही याद्या आहेत त्या तुम्हाला महानगरपालिकेच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. कारण तो जो काही एरिया आहे तो महानगरपालिकेच्या अंडरमध्ये त्या ठिकाणी येत असतो आणि तुमच्या याद्या महानगरपालिकेच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी लावल्या जातील. ज्या महिला माता भगिनी ज्या शहरामध्ये राहतात त्या माता भगिनींसाठी, ज्या ग्रामीण भागात राहतात त्या माता भगिनींच्या याद्या झेडपीच्या वेबसाईटवर येतील. का? कारण अजून पोर्टल आलेलं नाही आहे. जर तुमचं लाडकी बहीण योजनेचं नवीन पोर्टल आलं तर सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल आणि त्या ज्या काही याद्या आहेत तुमच्या मग त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे त्यावर तुमच्या याद्या प्रसिद्ध होतील. परंतु ते पोर्टल आलं नसल्या कारणास्तव तुमच्या ज्या काही याद्या आहेत, जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर झेडपीच्या वेबसाईटवर येतील, शहरी भागात असाल तर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तुमच्या याद्या येतील. आता बघा, धुळे जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या काही माता भगिनी आहेत ज्या शिरपूरमध्ये राहत असतील, नंतर दोंडाईच्यामध्ये राहत असतील बघा, दोंडाईचामध्ये राहत असतील तर त्या माता भगिनींच्या याद्या नाही आहेत. कारण का? कारण त्या ग्रामीण भागातील महिला आहेत, त्यांच्या ज्या काही याद्या आहेत त्या झेडपीच्या वेबसाईटवर येतील, त्या अजून आलेल्या नाही आहेत. तर ह्या ज्या काही याद्या आहेत त्या कधीपर्यंत येऊ शकतील? तर बघा, तुमचे जे काही फॉर्म आहेत आता ऑनलाईन जर तुम्ही पाहिलं बहुतेक माता भगिनींना त्या ठिकाणी फॉर्ममध्ये त्रुटी पाहायला मिळते, एरर पाहायला मिळतो बघा. एरर आहे. एरर का आहे? कारण बघा, ज्या काही माता भगिनी आहेत, सर्वात जास्त माता भगिनी त्या ठिकाणी ॲप जो आहे तो त्या ठिकाणी वापरत असतात दिवसभरमध्ये. त्या कारणास्तव ॲप जे आहे ते खूप स्लो त्या ठिकाणी चालतं किंवा एरर देखील दाखवतं. त्या कारणास्तव ते जे काही ॲप आहे ते त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी सकाळी एकदम उत्तमरित्या चांगल्या रीतीने चालतं. त्यावेळेस तुम्ही चेक करू शकता. बहुतेक माता भगिनी त्यांच्या अर्जच दाखवत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे हेच आहे की बहुतेक त्या ठिकाणी माता भगिनी आहेत, लोक आहेत, ते त्या ठिकाणी ॲप वापरत असल्या कारणास्तव ते जे काही ॲप आहे ते त्या ठिकाणी हँग होतं, लॅक मारतं, एरर दाखवतं. त्यामुळे तुम्हाला सकाळचा टाईम उत्तम राहील, रात्रीचा टाईम उत्तम राहील. तुमचा फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर जशीच यादी येईल त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह नाही झाला तर यादीमध्ये देखील तुम्हाला पाहता येणार आहे अप्रूव्ह झालं आहे किंवा नाही झालं आहे. तुम्ही अंगणवाडीमध्ये भरला असेल, ऑनलाईन पद्धतीने सेतू सुविधा केंद्रामध्ये तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चेक करता येणार नाही अप्रूव्ह झाला आहे किंवा नाही. परंतु ज्या याद्या येतील त्यामध्ये तुम्हाला कळणार आहे. आता याद्या बघा, जर आपण पाहिलं तर ऑनलाईन देखील येणार आहेत, त्यासोबतच ऑफलाईन देखील आहेत. ऑफलाईन कुठे? तर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील याद्या ज्या आहेत त्या ठिकाणी पाठवल्या जाणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला पाहता येतील. सोबतच तुमचं जे काही अंगणवाडी केंद्र आहे, जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये देखील तुम्हाला तुमच्या याद्या त्या ठिकाणी लावल्या जाणार आहेत आणि तुम्हाला त्या ठिकाणी देखील पाहता येणार आहे तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात. या याद्या ज्या आहेत त्या शनिवारपासून त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल अशी त्या ठिकाणी प्राथमिक माहिती आहे. परंतु शनिवारपासून आता कधी येतील त्याची जी काही माहिती आहे ती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाणार आहे. बघा, धुळ्याच्या याद्या आल्या तुम्हाला मी सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेल्या आहे. तर अशाच पद्धतीने संपूर्ण जी काही माहिती आहे लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिले जात असतात. तर सर्व माता भगिनींनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा अशाच नवीन लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेट्स घेऊन पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.